सगळ्यांनी म्यूट असतानाच सगळ्यांनी म्यूट असतानाच ध्येयमंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्. नमस्कारः. नमो नमः. आपण वर्गाला सुरुवात करूया. काल आपण जो बिंदू बघितलाय एकदा थोडं रिवाइज करू त्याला. काल आपण बघितलं की मम नाम, भवतः नाम आणि भवत्याः नाम. मला वेद भ्राता किंवा आणखी कुणीही एक जण सांगावं कृपा करून, स्क्रीन दिसतेय का आणि माझा व्हिडिओ ऑडिओ व्यवस्थित ऐकू येतोय का? येतोय? बरोबर आहे सगळं. बरोबर आहे सगळं. ठीक ठीक आहे. सगळं बरोबर आहे ना? काही असलं अडचण तर मला कळवा. हो. ठीक आहे. मग काल आपण काय बघितलं? मम नाम. मम नाम म्हणजे माझं नाव. मम नाम संध्या. मम नाम संध्या. भवतः नाम किम? जिचकार भ्राता, भवतः नाम किम? मम नाम वेदः. मम नाम संध्या. पाटील महोदया, भवत्याः नाम किम? अस्तु. भवत्याः नाम किम? कोण उत्तर देईल? हा, सुभेदार महोदया. मम नाम हं. मम नाम चंचल. सुंदर. चंचल. चंचल, आज पहिला दिवस आहे का जॉईन व्हायचा? हो मॅडम, पहिला दिवस आहे. हरकत नाही, कारण मला नवीन नाव वाटलं म्हणून विचारलं. हो, असतं. माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मी जॉईन करू शकले नव्हते इतक्या दिवस. हरकत नाही. तसंही आपण नव्याने नवीन सुरू करतो आहे, तर तुमचं एकदा सगळं परत रिवाइज होईल. ठीक आहे. बर, आता बघा, जेव्हा आपण सॉरी बेटा, इथे पेन हा घ्यायचा ना, पटकन सांग. कोणता आहे पेन? हा पेन घ्यायचा. हा, ठीक. ठीक आहे. बघा, मम नाम संध्या. जर पुरुषाला किंवा पुल्लिंग व्यक्तीला जर आपल्याला विचारायचं आहे नाव, तर आपण काय विचारू? स्वतःचं नाव सांगताना मी सांगणार आहे की मम नाम. मम नाम संध्या. परंतु पुरुषाला नाव विचारायचं एखाद्या बालकाला, एखाद्या युवकाला, तर प्रश्न असा राहील, भवतः नाम किम? परंतु हाच जर प्रश्न स्त्री पात्रासाठी असेल, तर तिथे मात्र मी विचारेल, भवत्याः नाम किम? ठीक आहे. मग आपण काल काय शिकलोय की मम, काल आपण काय शिकलो? मम स्वतः करिता, मग भवतः पुरुषाकरिता, आणि भवत्या, क्षम्यता, आणि भवत्याः हे स्त्री पात्राकरिता. बरोबर आहे. हे आपण काल शिकलो. आता त्यानंतर आपण काल आणखी काय काय घेतलं? काल आपण घेतलं की पुरुष पात्राकरिता जेव्हा जवळ असेल तेव्हा हा, जवळ असेल तेव्हा एषः. जवळ असेल तर एषः, मात्र दूर असेल तर सः. माझ्या जर जवळ कुणी राम नावाचा मुलगा बसलेला आहे तर मी म्हणेन एषः राम. परंतु श्याम माझ्यापासून दूर आहे तर मी म्हणेन सह राम.
बरोबर आहे. आणि यांना प्रश्न कसा विचारणार आहे? कह रामः, सह रामः, कह श्यामः, एषः श्यामः. बरोबर आहे. म्हणजे अगदी पुल्लिंग करता जवळ असेल तर एषः, दूर असेल तर सह, आणि प्रश्न विचारणार आहे कह. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे जे उदाहरण दिलेले आहे की एषः गणेशः, सह गोविंदः, गोविंद दूर दाखवलेला आहे. एषः आरक्षकः, सह सैनिकः, हे पुल्लिंग करता. अगदी तसंच स्त्रीलिंग करता आपण काय बघितलं? एषा आणि सा. जर पात्र स्त्री पात्राकरिता जर जवळ असेल तर एषा आणि दूर असेल तर सा. सीता माझ्या अगदी जवळ बसलेली आहे म्हणून मी काय म्हणणार आहे? एषा सीता, एषा सीता. परंतु संध्या दूर आहे तर काय म्हणणार? सा संध्या. एषा सीता आणि सा संध्या. एषा बालिका, सा वृद्धा. वृद्धा म्हणजे ओल्ड वुमन. एषा नलिनी आणि सा सावित्री. बरोबर. मात्र प्रश्न विचारायचा असेल तर एषा का? एषा सीता. का सीता? एषा सीता. का संध्या? सा संध्या. सा का? सा संध्या. का आणि प्रश्न विचारलाय स्त्रीलिंग पात्राकरिता. ठीक आहे. अगदी तसंच नपुंसकलिंगा करता काय केलेलं आहे आपण? एतत आणि तत. ठीक आहे. पुस्तक आहे माझ्याकडे. एतत पुस्तकम, पुस्तक जवळ आहे. एतत पुस्तकम पुस्तकं, आणि तत् द्वारम. पुस्तक, प्रश्न कसा विचारलाय? किम किं द्वारम, पुस्तक, किं किम पुस्तकं, द्वारम, तद्द्वारम, किं किम पुस्तकम, एतत् पुस्तकम. स्पष्टम वा? बघा खाली आपल्याला एक चार्ट दिसतो आहे. हा अगदी महत्वाचा चार्ट आहे. हा व्यवस्थित पाठ करायचा की पुल्लिंगाकरिता जवळ असेल तर एषः, दूर असेल तर सह. स्त्रीलिंग करता जवळ असेल तर एषा, दूर असेल तर सा. नपुंसकलिंग करता जवळ असेल तर एतत आणि दूर असेल तर तत्. आणि प्रश्न मात्र पुल्लिंग करता कह, स्त्रीलिंग करता का आणि नपुंसकलिंग करता किम. आता इथे आपण एषः किंवा स हे प्रोनाउन आहे. ठीक आहे. मात्र इथे एषः आणि सह करता कहनी प्रश्न केला, पण कहनी प्रश्न आपण हा पुल्लिंग करताच करणार आहे. म्हणजे मला जर म्हणायचंय की कह अश्वः, तर मी काय म्हणेल? सह अश्वः. ठीक आहे. कळलं का? अश्वचा अर्थ काय? हॉर्स. मग प्रश्न काय होता? कह अश्वः. उत्तर होतं सह अश्व, तो घोडा. कोणता घोडा? तर तो घोडा. बरोबर आहे. कह, सह. आता फक्त सह आणि एषः. एषः बालकः, सह बालकः. इथे वस्तू पण येऊ शकते आणि व्यक्ती पण येऊ शकते. म्हणजे कुठलंही नाव किंवा सर्वनामसाठी आपण प्रश्न मात्र हा कह, का आणि किम यांनीच करणार आहे. ठीक आहे. मी विचारलंय तत् किम, तत् व्यजनम, किम व्यजनम, तत् व्यजनम. तत् वातायनम, वातायनम म्हणजे खिडकी. किम वातायनम, तत् वातायनम. वातायनमचा अर्थ आहे खिडकी. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. महोदय विद्यार्थीसाठी काय लावावं लागेल मग? एतत् की विद्यार्थीसाठी एतत् की एष विद्यार्थी. आता पहा, विद्यार्थीसाठी सुद्धा इथे दोन आहे. जर स्त्री म्हणजे फिमेल स्टुडंट असेल तर आपण छात्रा म्हणतो आणि मेल स्टुडंट असेल तर छात्र. ठीक आहे. छात्र. एक मिनिट. नाही समजा मला विद्यार्थीच म्हणत आहे तर एषः विद्यार्थी होईल की एतत् विद्यार्थी हो, होईल? विद्यार्थी. एष विद्यार्थी, सा विद्यार्थिनी. ठीक आहे. विद्यार्थी पुल्लिंग, विद्यार्थिनी स्त्रीलिंग. ठीक आहे. पण आपण काय करायचं ना, जेव्हा आपल्याला बोलायला शिकायचंय तेव्हा आपण नवीन शब्द आपण तर शिकणारच आहे, प्रश्नच नाही. आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे आणि आलं पण पाहिजे. परंतु बोलताना संस्कृत भारतीच्या नियमानुसार असं आहे की सोप्या शब्दांचं चयन करायचं. म्हणजे बोलताना सोपे शब्द सिलेक्ट करायचे जेणेकरून जे स्मरणातही राहील आणि चुका पण होणार नाही. बरोबर आहे. ठीक. म्हणून जसे छात्र, छात्र सोपं आहे. जर मला म्हणायचं आहे की आता बालक छात्र आहे तर मी काय म्हणेल? छात्र. छात्र म्हटलं बरोबर माझ्या लक्षात येईल की हा मेल पुल्लिंग. स्टुडंट आहे. परंतु मी जर म्हटलं छात्रा तर माझ्या लगेच लक्षात येईल की ही फिमेल स्टुडंट आहे.
बरोबर आहे. छात्रः अस्ति, स्टुडंट आहे, मेल स्टुडंट आहे. छात्रा अस्ति, फिमेल स्टुडंट आहे. ठीक आहे ना? तर याप्रमाणे जसं-जसं आपण बोलत जाऊ, जसं-जसं वाक्यरचना बनवत जाऊ, तुमच्या लक्षात येईल. आपण इथपर्यंत काल बघितलेलं. आता आज आपण नवीन बिंदू बघू. आता नवीन बिंदू कुठला आहे बघा. आजचा आपला नवीन बिंदू आहे सा आणि एशा झालाय. आता आजचा आपला नवीन बिंदू आहे आम आणि न. आता आम, आमचा अर्थ काय आहे बरं? आम होय. म्हणजे काय होणार? होय. येस. हो. आमचा अर्थ आहे होय. एस येस. किंवा हो. बरोबर? हं. आणि न चा अर्थ काय आहे? नाही. नो. न. न चा अर्थ काय होणार आहे? नो. नो. नो किंवा नाही. नाही. मग आता इथे बघा, सा बालिका वा प्रश्न विचारलाय. प्रश्न कशाने विचारलाय? प्रश्न विचारला आहे वा. वानी प्रश्न विचारलाय. म्हणजे ती मुलगी आहे का? सा बालिका वा. आता सा बालिका वा असा प्रश्न विचारल्यावर उत्तर दोनच प्रकारे येईल. एक तर हो किंवा एक तर नाही. बरेच असे प्रश्न असतात ना जिथे उत्तर हो किंवा नाही मध्ये येतात. तर हा त्यातला प्रकार. सा बालिका वा. आता अर्थातच वरती चित्रामध्ये पहिला मुलीचं चित्र दिलेलं आहे. बरोबर आहे ना? मुलीचं चित्र आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे? आम. सा बालिका. हो, ती मुलगी आहे. सा बालिका वा. आम. सा बालिका. मग दुसरा प्रश्न आहे. सह बालकः वा. सह बालकः वा. मग आता इथे काय उत्तर येईल? सह बालकः. कारण चित्रामध्ये कोण दिसतंय? मुलगाच दिसतोय. दुसऱ्या चित्रामध्ये मुलगा दिसतोय. तिसरं चित्र दरवाज्याचं दिसतंय. आता इथे परत प्रश्न विचारलाय. तद्वारं वा. तद्वारं वा. आम. तद्वारं. आपण उत्तर कसं लिहिलंय? आम. तद्वारं. आता इथे जे काही तुम्हाला उत्तर लिहायचे ते तुम्ही उत्तर कशी लिहायचे बघा. तर कशी लिहिणार आहात तुम्ही? पहिला प्रश्न आहे. सा बालिका वा. त्यांनी उत्तर लिहून दिलेलं आहे. आम. सा बालिका. मात्र दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे? बालकः वा. त्याच्या आधी तुम्ही काय लिहिणार आहे? सह बालकः वा. सह बालकः वा. आणि उत्तर काय मिळेल तुम्हाला? आम. सह वा. बालकः. हे तुम्हाला लिहायचं आहे अभ्यास पुस्तिकेमध्ये आणि फुल स्टॉप. याच्यामध्ये प्रश्न आपण एषः बालक वा नाही विचारू शकत? विचारू शकतो. का नाही विचारू विचारणार? शकतो ना. हा जवळ आहे तर हा एषः बालक वा. पुढे हो. एषः बालकः वा. आता एक मिनिट इकडे रे. बरं ठीक आहे. अस्तु भवतु. मग घालवली टीचर. हां. तुम्हाला उदाहरण सांगते मी हां. 2 मिनिटं. आता तुम्ही विचारू शकता. बिलकुल जसं एक्झाम्पल एखादं देते मी. बेटा ते पुस्तक देशील रे? पुस्तक पण देशील आणि तू पण देशील. आता इथे मी विचारू शकते. एतत् पुस्तकं वा? एतत् पुस्तकं वा? उत्तर काय मिळेल मला? आम. आम. एतत् एतत् पुस्तकं. पुस्तकं. परंतु कसं आहे, एक गोष्ट आणखी सांगते. जेव्हा एषः, एतत् किंवा एषा याच्याशी जेव्हा प्रश्न करायचा असतो ना, तेव्हा तो हां. एकदम जवळ जाऊन करायचा असतो. म्हणजे व्यक्ती माझ्या जवळ पाहिजे. मी तुम्हाला हा प्रश्न नाही विचारू शकत, की नाही एतत् बरोबर. पुस्तकं वा. कारण तुम्ही उत्तर काय द्याल? हो, हे पुस्तक. परंतु तुमच्यासाठी हे पुस्तक दूर आहे ना. हो, हो, हो. त्यामुळे बरोबर. तुम्ही उत्तर काय द्याल? म्हणजे आम. प्रश्न करू तत् शकतो पुस्तकं. तसं ना जवळ हो, असलं की. बिलकुल करू. म्हणजे मी करू शकते. हे पहा, एक आता इथे हा बॉय आहे. ठीक आहे, मी म्हणू शकते. हं. एषः बालकः वा? एषः बालकः वा? मग कोणीतरी म्हणेल की नाही, हा छोटा बाळ थोडी आहे. कुणीतरी म्हणेल सह युवकः. हा तर युवक आहे. कुणीतरी म्हणेल हो, एषः बालकः. येतंय लक्षात? म्हणजे ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारू शकता. परंतु ठीक. जवळसाठी आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मी जरी तुम्हाला दाखवत आहे, की हे पुस्तक आहे का? परंतु तुमच्यासाठी तर पुस्तक दूर आहे ना. दूर आहे. त्यामुळे तुमचं उत्तर काय येणार?
तत्पुस्तकम. तुम्ही म्हणाल पुस्तकम. आम तत्पुस्तकम. त्यामुळे प्रश्न विचारतानाच असा विचारायचा की त्याचं जसे उत्तर द्विधा मनस्थितीत येणार नाही. म्हणून इथे प्रत्येक जो प्रश्न विचारलाय त्यांनी म्हटलंय सा बालिका वा आम सा बालिका, सह बालक वा आम सा बालक, सह बालक, तद्वारम वा आम तद्वारम. ठीक आहे. मात्र त्याच्याच खाली आणखी काही चित्र दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. एक आहे वैद्य, त्यानंतर आहे एक वयोवृद्धा आणि एक आहे बस. आता तिथे प्रश्न पहा कसा विचारला. सह सैनिक वा, उत्तर काय मिळणार आहे आपल्याला? ना नो न. सह न. मग तिथे काय म्हणजे न सह सैनिक वैद्य. काय काय लिहाल तुम्ही तिथे? न ना सह सह वैद्य वैद्य. बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे सा युवती वा. काय विचारलंय? सा युवती वा. परत उत्तर मिळेल न नो सा वृद्धा वृद्धा. बरोबर आहे न सा वृद्धा. आणि शेवटी आहे तच्चित्रम वा. ते चित्र आहे का? नाही. न. ते चित्र आहे का नाही? मग उत्तर परत काय मिळेल? न. एतत् लोकवान. तर बसयानम किंवा लोकवाहनम. लोकवाहनम. लोकयानम. लोकयानम. लोकयानम म्हणू शकता किंवा बसयानम. ठीक आहे. अवगतम वा. मला सांगा, मी जे लिहून दाखवते त्यामुळे तुम्हाला थोडं सौकर्य होत आहे ना? थोडं लक्षात लवकर येत आहे ना? हो 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 ठीक आहे. तुम्हाला जर उत्तर लिहून घ्यायचे असेल तर तुम्ही पटापट पेन्सिलने तुमच्या अभ्यास पुस्तिकेमध्ये लिहून पण घेऊ शकता. ठीक आहे. कुठे जर अडत असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आवश्यक नाही. पण आता पहा, आता हे मी उदाहरण दिले. आता मात्र मी सगळं रफ करते आणि आता तुम्ही मला सांगा खाली आणखी काही उदाहरण आहे. आता याची उत्तरं तुम्हाला सांगायची. ठीक आहे. चला सांगा उत्तर. निर्मला आता बघा. बालिका वा आता पहा निर्मला. हा बालिका. अगदी बरोबर. कोणी म्हटलं सांगा बरं? बोला ना, काय आहे? निर्मला बालिका वा उत्तर काय आलंय? आम आम. निर्मला बालिका हा है ना. निर्मला बालिका वा. निर्मला बालिका वा. तर काय आलं? आम निर्मला बालिका सा युवतीन. काय म्हटलंय त्यांनी? सा युवती न. ना. खाली दिलंय बा उदाहरण. त्यानंतर म्हटलंय रोहिणी वैद्या वा. तर तिथे क्रॉस आहे वैद्याच्या समोर, म्हणून आपण काय म्हणणार आहे? न. रोहिणी न. रोहिणी वैद्यान सा विद्यार्थिनी. रोहिणी वैद्यान सा विद्यार्थिनी. मी आताच सांगितलं होतं, कोणीतरी मला विचारलं की विद्यार्थी हा शब्द पुल्लिंग आणि स्त्रीलिंग मध्ये कसा? तर विद्यार्थी विद्यार्थिनी पुल्लिंग मध्ये आणि विद्यार्थिनी स्त्रीलिंग मध्ये. बघितलं उदाहरण आलेलं. मी तुम्हाला म्हटलंय की प्रत्येक उदाहरण तुम्हाला हळूहळू पुढे पुढे दिसत जाईल. ठीक आहे. ठीक आहे. पुढे कोण सांगेल? आता सांगा. मी विचारू कुणाला तरी. सुविधा भगिनी सांगा. आम महोदया. सांगा काय आहे पुढे? महेशः विद्यार्थी वा. हम्म. आम महेशः विद्यार्थी. हम्म. सह वैद्यः न. उत्तमम. सह वैद्य न. एकदम सुंदर. हा पुढे आता मला सांगा वैजयंती भगिनी. अनंत सहशिक्षकः न लिपिकारः. हा कसं म्हणाल? आणखी कोण सांगेल? हा श्री अनंत कोण आहे? शिक्षक वा. हं. अनंत शिक्षक वा. आम अनंत शिक्षकः सह सह न लिपिकारः. सह न लिपिकारः. सह लिपिकारः न. सह लिपिकारः न. उदाहरण दिलेलं आहे त्याच्याकडेच बघून आपण म्हणू शकतो. बरं एक मला तुम्हाला थोडं आणखी रिक्वेस्ट करायची होती. अरे काय झालं?
हरिओम. हा, एक अशी रिक्वेस्ट करायची होती, तुम्ही प्रत्येक जण तुमचं नाव रिनेम करू शकता, तशी सुविधा आहे, हो ना? तुम्ही जर तुमचं नाव तिथे म्हणजे तुमचं जर मी करतोय. रिनेम केलं तर मला मम ना नाम तुमचं नाव श्रीकांत. घेऊन हो हो भगिनी. नाही, मला थोडं ना रिनेम जर असेल तर मला आवाज द्यायला बरं होतं. तर हो थोडं भगिनी. तुम्ही जॉईन ते झाल्यानंतर तुमचा रिनेम करत चला, ठीक आहे? कारण इथे काय आहे, तुमच्या लॉगिंग आयडी च हे येतं, म्हणजे तुमचा मेल आयडी दिसतो. काही जणांनी केलेला आहे, पण काही जणांनी नाही केलाय. तर ज्यांनी नाही केलंय त्यांनी जर अ, नाव रिनेम केलं नेम, तर मला थोडं घ्यायला बरं पडतं. आता इथे कोणीतरी श्रीकांत कोण बोलतंय? मम नाम श्रीकांत भगिनी. हा, वद अहं तुम्ही. पुणे नगरे वसामि. अस्तु, स्वागतम अस्ति. रजिस्टर मी रावेर जळगाव जिल्ह्यातनं केलेलं आहे, बरं बरं, विदर्भात शेगावचं. चालेल चालेल, काय हरकत नाही. आता बघा, नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट कोण सांगेल? आपलं महेश विद्यार्थी वा महेश विद्यार्थी सह वैद्य न इथपर्यंत झालं. आता पुढे कोण सांगेल अनंतचं वाक्य? अनन्तः सांगा अ, ती भगिनी अनन्त सांगा. अनन्तः शिक्षकः वा? आम्. हम्म, अनन्तः शिक्षकः. हम्म. सहशिक्षक. सः शिक्षकः. सः लिपिकारः न. सुंदर. हा, पुढे चालेल, तसंही चालेल, परंतु उदाहरण जसं दिलंय त्याप्रमाणेच आपण घेतो. वरती एक्झाम्पल दिलेलं ना. देवदत्त न्यायवादी न. प्रश्न कसा करणार भगिनी? देवदत्त देवदत्त न्यायवादी वा. न्यायवादी वा. न्यायवादी वा. वानी किंवा प्रश्न विचारायचा. जेव्हा तुम्ही हा वानी प्रश्न विचारता तेव्हाच उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं. ना. देवदत्त न्यायवादी वा. ना. आम. No. देवदत्त न्यायवादी अस्ति वा नास्ति, तिथे क्रॉस आहे, मग नाही म्हणायचं. देवदत्त न्यायवादी वा न. देवदत्त देवदत्त न्यायवादी न ना. सह उट्टंकः. ठीक आहे, सह काय सांगितलं होतं आपण उट्टंकचा अर्थ? अंकलिपिक. हम्म हम्म टाइपिस्ट. टंकनकः काय म्हणते त्याला? टंककारः. टाइपिस्ट म्हणतात काय. टायपिस्ट. हा, त्याला अजून काय म्हणतो आपण? नाही, त्याला अजून एक शब्द आहे, असतो जेव्हा येईल तेव्हा सांगते. हा, अंकलेखक. आणखी कोण सांगेल? आणखी कोणी सांगितलं नाही त्याने शेवटचं वाक्य सांगावं. मी सांगू का? हा, सांगा सांगा, बिलकुल सांगा. शेवटचं आहे नागराजः चित्रकारः वा न. नागराजः चित्रकारः न सह आरक्षकः. सुंदर. नागराजः चित्रकारः सह आरक्षकः. आता अशीच वाक्य तुम्ही एकमेकांना विचारू शकता, बरोबर? ठीक आहे, एक मिनिट. आता याप्रमाणे तुम्ही एक परत अशीच वाक्य तुम्ही एकमेकांना विचारू शकता किंवा आणखी उदाहरण तुम्ही देऊ शकता, बरोबर आहे? हो किंवा नाही? आता इथे बघा, इथे इथे सांगा ना, सांगा. संध्या महोदया गायिका वा हम्म न. संध्या महोदया शिक्षिका. संध्या सम्यक महोदया असतं. गायिका न सा शिक्षिका. हो, बिलकुल बिलकुल सम्यक असते. असतो. आणखी कोण सांगेल? सगळ्यांनी सांगा, मनाने वाक्य तयार करा. अगदी मनाने वाक्य तुम्ही तयार करू शकता. जसं मी एक वाक्य सांगते. लता मंगेशकर गायिका वा? आम, लता मंगेशकर गायिका. सा मुख्याध्यापिका न. याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. सचिन नाम सचिन तेंडुलकर. सचिन क्रीडक वा. क्रीडक म्हणजे खिलाडी. सचिन क्रीडक वा. आम, सचिन क्रीडक.
असं सांगू शकता, काही पण सांगा तुमच्या मनाने. नरेंद्र मोदी महोदय राष्ट्रपती वा न नरेंद्र मोदी महोदय राष्ट्रपतीनः सह सह का प्रधानमंत्री महोदय. हरि ओम. तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. मात्र उत्तर सांगितल्यानंतर परत स्वतःला म्यूट करायचं. ठीक आहे. अमिताभ बच्चन महोदय नट वा सह नट नट म्हणू शकता तुम्ही, नायक म्हणू शकता. नायक नायक म्हणजे पण हिरो, नट म्हणजे आम- पण चालेल. जो नाट आम्हाला. ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही नवीन नवीन प्रश्न स्वतः तयार करू शकता, लिहू शकता, त्याचा सराव करू शकता. बरोबर आहे. मला सांगा, इथे वाणी आपण प्रश्न विचारला आणि जेव्हा वाणी प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर आम आणि न मध्ये येतं. म्हणजे जेव्हा आपण वाणी प्रश्न विचारत असतो तेव्हा आपलं उत्तर हे किती भागामध्ये येतं. वाणी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्न हो किंवा नाही. बरोबर आहे. संस्कृत मध्ये जर बोलायचं झालं तर आम अथवा न. बरोबर. मग आता जेव्हा आम आणि न मध्ये प्रश्न हा केव्हा येईल, जेव्हा प्रश्न हा वाने विचारला जाईल. भवान अभियंता वा, महोदया शिक्षिका वा, भवान मुख्याध्यापक वा, याप्रमाणे प्रश्न विचारला जाईल आणि मग त्याचं उत्तर व्यक्ती समोरचा जे काय असेल त्याचं प्रोफेशन डेझिग्नेशन त्याप्रमाणे तो उत्तर देईल की नाही मी मुख्याध्यापक नाहीये, किंवा नाही मी शिक्षिका नाहीये, किंवा नाही हो मी मुख्याध्यापक आहे. याप्रमाणे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. मला असं वाटतं इथे जी उदाहरणं दिली ती सगळी उदाहरणं समजली आहेत. त्या सगळ्या उदाहरणांची उत्तर तुम्ही लिहू शकाल. कुणाला जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारा, नाही तर मग आपण पुढे जाऊ. नपुंसकलिंग मध्ये कसं विचारत आहे, एतत लेखणी व नाही, ना आता खरं सांगायचं लेखणी लेखणी हा ना शब्द नपुंसकलिंग नाहीये. नाही सर, लेखणी हा स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग सा आहे. लेखनी वा आम सा लेखनी. तुम्ही असं म्हणू शकता. तत वातायनम वा, ती खिडकी आहे का. मग मी म्हणेल नाही नाही ती खिडकी नाही, तो तर दरवाजा आहे. तद एतत वातायनम वा न न तद्वारम. किंवा तत्तारम. जर हो ती खिडकी असेल तर मी म्हणेन आम तत् वातायनम. मात्र उत्तर देताना तुम्ही शब्दाचं उच्चारण इतकं स्पष्ट करा की तुमच्या एक्सप्रेशन वरूनच कळायला पाहिजे की उत्तर काय आहे. ठीक आहे. आपण हा सगळा भाग आधी घेतलेला आहे, त्यामुळे आपण फक्त एक काय म्हणते त्याचा रिव्हिजन पार्ट म्हणून घेतोय. आता त्यानंतरचं बघा, इथे बघा काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांना आपण काय करायचंय, सह सा आणि तत् एतेषु उचित रूपेण पूरयेत. ठीक आहे. जर पुल्लिंग शब्द असेल तर सह, स्त्रीलिंग शब्द असेल तर सा, आणि नपुंसकलिंग शब्द असेल तर तत्. मी एकदा सगळे शब्द म्हणते, तुम्ही ऐका आणि त्याचं उच्चारण कसं करायचं बघा. पहिल्या मंजुषेमध्ये म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे, रामः, ग्रंथः, श्लोकः, दर्पणः, विद्युद्दीपः आणि गजः. आता ही सगळी पुल्लिंग शब्द आहे, पुल्लिंग तर शब्द तिथे आहे. आपण कसं म्हणणार आहे, सह रामः. राम कोण म्हणेल, सह कोण म्हणेल. सह राम सह ग्रंथ सह श्लोकः सह दर्पणः सह विद्युद्दीपः सह गजः. सुंदरम. आता सगळ्या शब्दांची अर्थ कळली का, की एखादा शब्द नाही कळलं. कळलं सगळं कळलं. ठीक. हो. आता दुसरा मधातला जो बॉक्स आहे तिथे दिलेला आहे सीता, घटी, बालिका, लता, संचिका आणि लेखणी. सगळी स्त्रीलिंग शब्द आहे. मग आता इथे आपण काय म्हणू, सा सीता, सा घटी, सा बालिका, सा लता, सा संचिका, सा लेखणी. संचिकाचा अर्थ होतो फाईल. फाईल माहितीये, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट संचित करून ठेवतो. आणि तिसरा जो कॉलम आहे तिथे सगळे नपुंसकलिंग शब्द दिले आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकम. मग पुस्तकम कसं, तत् पुस्तकम. पुस्तकम वाचा महोदया.
हा तत्पुस्तकम तत्पुष्पम तत्वस्त्रम पुष्पम गृहम तच्चित्रम तत्पत्रम. सुंदर. कळलंय? म्हणजे याप्रमाणे वाचायचं. तिथे खाली त्यांनी निर्देशच दिलाय. रिक्त स्थानानी सहसा तत् एतेषु उचित रूपेण पूरयत. मग आता आपण ही वाचली आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, खाली त्यांनी अभ्यास पण दिलेला आहे 1.2 उ मध्ये. म्हणजे वरती जे तुम्ही आत्ता काय म्हणते त्याला मौखिक रूपाने ज्याचं उत्तर सांगितलं ते तुम्हाला लिहून खाली बघायचं. लिखित रूपाने द्यायचं आहे. जसं एक एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं उदाहरण दिलेलं आहे. सहराम, त्याच्याच खाली येणार आहे सहग्रंथ, त्याच्या अगदी खाली येणार आहे सहश्लोक. याप्रमाणे तीनही तुम्हाला ज्या मंजुषा दिल्या त्या तुम्हाला लिहायच्या. लिहू शकाल? कुणाला काही अडचण? नाही. अर्थात नाही. आता त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय. रिक्त स्थानानी एषः एषा एतत् कः का किम एतेषु उचित रूपेण पूरयत. म्हणजे आता बघा काय होईल आहे. कः प्रश्न. रामः, आपण म्हटलं ना कः रामः, उत्तर कः राम. एषः रामः. ठीक आहे. सीता, मिळतं. एषा सीता. कः रामः एषः रामः, का सीता एषा सीता, एषः किम पुस्तकम एतत् पुस्तकम. याप्रमाणे पुढचे सगळे वाक्य म्हणायचे. कोण म्हणेल सांगा बरं? सांगा. पहिल्या बॉक्स मध्ये कोण सांगेल? कः राम, कः ग्रंथ, कः श्लोकः, कः दर्पणः, कः विद्युद्दीपः, कः गज. हे प्रश्न. आता बघा इथे तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचंय, एका ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तुमचं जर लक्ष असेल तर बघा, एका लाईन मध्ये फुल स्टॉप आहे आणि एका ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे प्रश्नचिन्ह आहे आणि पूर्णविराम आहे. जिथे पूर्णविराम आहे तिथे आपण काय म्हणणार आहे, तिथे उत्तर देणार. आणि जिथे प्रश्नचिन्ह आहे तिथे आपल्याला प्रश्न कहन विचारायचा आहे. एक्झाम्पल, कः राम म्हणजे कः सह ग्रंथ, एषा राम. कः ग्रंथ, उत्तर द्यायचंय एषः ग्रंथ. एषा ग्रंथ. कः श्लोकः, एषः श्लोक. एषः श्लोकः. अवगतं वा? तुम्हाला बोलायचं असल्यास तुम्ही अनम्यूट करू शकता. मी सध्या म्यूट केलाय, आवाज येतो त्यामुळे. कळलंय? तसंच द्वितीय बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे, का सीता. मग आता का सीता म्हटल्यावर उत्तर येणार आहे एषा सीता. जिथे प्रश्न आहे तिथे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. का घटी, एषा घटी. का बालिका, एषा बालिका. का संचिका, एषा संचिका. आणि अगदी तसंच तिसऱ्या जे तृतीय बॉक्स मध्ये जे दिलेलं आहे की तत्पुस्तकम, किम पुस्तकम, उत्तर आहे तत्पुस्तकम. किम पुष्पम, तत्पुष्प, क्षम्यता इथे एतद्ने उत्तर द्यायचं होतं. किम पुस्तकम एतत् पुस्तकम, किम पुष्पम एतत् पुष्पम, किम वस्त्रम एतत् वस्त्रम. याप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि उत्तर पण द्यायचं. जिथे पूर्ण विराम आहे तिथे उत्तर येईल, जिथे प्रश्नचिन्ह आहे तिथे मात्र कह, का आणि किम ने प्रश्न करायचा. लिहू शकाल? अभ्यास जो दिलेला आहे तो तुम्ही सोडवू शकाल? कुणाला काही अडचण आहे? नसल्यास विचारा. फक्त महोदय. सोडवू शकाल ना? बर. आता आपण फक्त थोडं या वस्तूंचा अभ्यास करूया आणि मग आजचा क्लास थांबवूया. आज बरेच जण अब्सेंट आहे का? ठीक आहे, हरकत नाही. आता बघा, पहिलंच चित्र दिसतंय तुम्हाला. चित्र बघा. मी मुद्दाम थोडासा झूम करते. नित्योपयोगिनी वस्तू म्हणजे नित्य उपयोगाच्या वस्तू आहे. आता नित्य उपयोगाच्या वस्तूमध्ये पहिलीच वस्तू दिलेली आहे दर्पण. दर्पण अर्थात आरसा, दर्पण. त्यानंतर आहे मंच. मंच म्हणजे बेड, मंच.
मी म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा, सर्वांनी म्हटलं तरी चालेल. दर्पण. काय आहे? पण हो. दर्पण. मंच. मंच हो. विद्युत दीप. विद्युत दीप हो. करदीप. करदीप हो. मंडप. मंडप हो. पादत्राणम. पादत्राणम. कंकतम. कंकतम. भावचित्रम. चार्जिंग चालू आहे? भावचित्रम. इथे बघ ना, इथे बघ, इथे आता चालू झालं. हरि ओम. भगिनी, मंचः अर्थात् बेड् पर्यङ्कः अस्ति, तर्हि हा. स्टेज् कृते शब्दः किमस्ति? मञ्चः इति शब्दः अस्ति बेड् कृते पर्यङ्कः, अत्र परन्तु दत्तमस्ति, अत्र दत्तमस्ति बेड् कृते, अन्यथा पर्यङ्कः अर्थात् बेड्. आम्. पर्यङ्कः अर्थात् बेड्, किन्तु अत्र भवान् एकनिमिषं म्यूट् करोतु. हा, पश्यतु. पर्यङ्कः अर्थात् बेड, पर्यङ्कःचा अर्थ होतो बेड, पण इथे मंचचा अर्थ बेड दिलेला आहे. आणि तुम्ही जे विचारलंय स्टेज, त्याला पण मंच म्हणतात. कदाचित एका अर्थाचे दोन शब्द. मंचकः म्हणजे काय मग? मंचकः नाही, इथे मंचकः नाही आहे शब्द, शब्द हा मंचच आहे. म्हणजे दर्पण, मंच, विद्युत दीप, करदीप हे सगळे पुर्लिंग मध्ये येते. बिलकुल, आणि सगळे आणि जिथे जिथे पादत्राणम तुम्हाला विसर्ग दिसतोय ते सगळे पुल्लिंग मध्ये येत आहे. जिथे जिथे शेवटी तुम्हाला म दिसतोय ते सगळे नपुंसकलिंग मध्ये येतात. आणि जिथे जिथे शेवटी तुम्हाला आ किंवा ई दिसतोय ते सगळे पुल्लिंग स्त्रीलिंग मध्ये दिसतात येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सध्या सध्या सुरुवात आहे तर नव्याने ही ओळख ठेवायची. ठीक आहे, जसं मंडप. आता पादत्राणम. पादत्राणम यालाच पादत्राणम म्हणजे तुम्ही काय फुटवेअर म्हणणार. यालाच अजून शब्द आहे पादरक्षा. काय रक्षा आहे? पादरक्षा, जी पायाची रक्षा करते असं. एक कंकतम. पादरक्षा म्हटलं, पादरक्षा म्हटलं तर चप्पल. मग हे चप्पल. पण पादरक्षा म्हटलं तर हे मग नपुंसकलिंग नाही होणार. नाही नाही, स्त्रीलिंग स्त्रीलिंग. तेच ना. सा पादरक्षा. हा. एतत् पादत्राणम. हे पादत्राणम. तसं लक्षात ठेवायचं. कंकतम. कंकतम म्हणजे कंगवा. भावचित्रम. भावचित्रम म्हणजे छायाचित्र, कुठेतरी चित्र आहे बा. ठीक आहे. त्यानंतर सिवनयंत्रम. काय आहे? सिवनयंत्रम. सिवनयंत्रम चित्रावरून लक्षात येत आहे काय? तर मशीन. त्यानंतर वातायनम. वातायनमचा अर्थ आहे खिडकी. खिडकी. वातायनम. मग आहे जवनिका. जवनिकाचा अर्थ होतो कर्टन, काय म्हणतो, पडदा. त्यानंतर यानपेटिका. यानपेटिका अर्थात जी तुम्ही गावात गाडीमध्ये जाताना घेऊन जाता, त्याला यानपेटिका. त्यानंतर आहे यांना एशाच म्हणावं लागेल. एशा यानपेटिका, एशा जवनिका. अच्छा. आता निधानिका. काय आहे? निधानिका. निधानिकाचा अर्थ काय? शोकेश, कबट. तसं कपाटाला आपण म्हणतो कपाटिका. हे निधानिका म्हणजे जिथे शोचं सामान ठेवलेलं आहे, काच. हा. त्यानंतर द्विचक्रिका. द्विचक्रिका सायकल. आणि त्रिचक्रिका पण असते, जी रिक्षा असते की नाही 3 चाकाची, तिला त्रिचक्रिका. ठीक आहे, ही द्विचक्रिका, हिला 2च चाक आहे. 4 चाकाचीला मग ते कारयानम, बसयानम. हा, अशा प्रकारचे. ठीक आहे. मग एक इथे छोटीशी बाहुली दिलेली आहे, तिला आपण म्हणायचं पांचालिका. काय म्हणायचं? पांचालिका. स्केल आहे, स्केलला काय म्हणणार? मापिका. मापिका. काय म्हणणार? मापिका. त्यानंतर चित्र दिसत आहे माला. माला म्हणजे गार्लँड, काय म्हणतात त्याला? पुष्पमाला.
माला. पुष्पाधानी. पुष्पाधानी म्हणजे फ्लॉवर पॉट है ना, फ्लॉवर वॉस ज्याला म्हणतो. पुष्पाधानी. त्यानंतर दूरवाणी. दूरवाणी म्हणजे टेलिफोन. दुरून जी बोलल्या जाते. त्यानंतर कर्तरी. कर्तरी म्हणजे कैची. ठीक आहे. याप्रमाणे इथे जितकी चित्र आलेली आहे, जेवढी नावं आलेली आहेत तेवढी आपल्याला पाठ करायची आहे. आणि त्या सगळ्या वस्तूंचा, नित्योपयोगी वस्तूंचा उपयोग करून आपल्याला काय करायचंय, हे बनवायचे. वाक्य बनवायचे. ठीक आहे. येईल हे लक्षात? हो. हरिओम. निदानिकाचा अर्थ शोकेस होतो ना, हो. शोकेस ऑफ. कुणाला काही इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे? कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मग आपण शांती मंत्र म्हणून क्लास संपवू. मॅडम, सा दूरवाणी होईल की तत् दूरवाणी होईल? हा. नाही, सा दूरवाणी. ठीक आहे. ठीक आहे. शांती मंत्र घ्यायचा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. शांति. धन्यवादः. नमो नमः.